राज्याचे माजी महसूल मंत्री एकनाथराव खडसे यांची मुक्ताईनगरचे आमदार चंद्रकांत पाटील यांच्यावर आग पाखड हे पार्सल चाळीसगावला पाठवण्याची वेळ आलेली आहे असा घणाघात करत त्यांनी आज पत्रकार परिषदेत आमदार चंद्रकांत पाटलांवर विविध आरोप केले। बघूया आरोपांमध्ये ते काय म्हणतात। कुणी केला? नाथाबानं केला। आणि मग या रस्त्यावर ठेके फक्त तुम्ही घ्यायचे। कोणताही रस्ता पहिला तर भाचा पाहिजे, कोणताही ठेका पाहिजे तर माझ्या भाच्याला ठेका पाहिजे, माझी पार्टनरशिप अधिक वाचा त्याच्यामध्ये। हे कोण नाकारू शकतं का? मतदारसंघामध्ये कोणत्याही गावाला कोणालाही विचारा हा ठेका कोणाचा, तो म्हणतो नाही भाच्याचा, आमच्या भाच्याचा। हे बरोबर आहे की नाही? तुम्ही जे काम करताय ते तुम्हाला ठेका मिळावा म्हणून करताय। एखादा सिंचनाचं काम 1000 कोटी 2000 कोटीचं आहे ते करून दाखवा ना, नवीन आणा आणि मग सांगतो तुम्हाला। वरणगावचे ओढे मतदारसंघाचे प्रमुख रस्ते प्रत्येक गाव डांबरीकरणानं मी जोडलो। मतदारसंघात प्रत्येक गावाचे पाणी पुरवठा योजना त्या कालखंडात मी केली नाही। इथं टँकर चालायचे आहे हेबूच्या कालखंडात। या मतदारसंघात कायम टँकर चालायचे, 54-55 टँकर चालायचे। प्रत्येक गावामध्ये पाण्याची योजना नाथाबाच्या कालखंडात त्या कालखंडात झाली। वस्ती तिथे बुद्धविहार पूर्ण झाले। वस्ती तिथे समाज मंदिर करण्याचा आपण प्रयत्न केला। 33 केवी 132 केवी सबस्टेशन ते नाथाबाची कृपा आहे। 132 केवी बोधवाड, 131 पूर्णाड, 132 केवी सिंचनाचा कुरा, 33 केवी जर घ्याल तुम्ही त्या ठिकाणी आपला 132 केवी अंतुर्ली, 33 केवी घेतलं तर पूर्णाडचं 33 केवी, रुईखेडाचं 33 केवी, नायगावचं 33 केवी, आपल्या निमखेडचं 33 केवी, वडोद्याचं 33 केवी, चांगदेवचं 33 केवी, रुईखेडाचं 33 केवी, सारोळ्याचं 33 केवी, सगळे पुढे केले। येनगावचं 33 केवी, बोधवडचं 33 केवी, दामचीचं 33 केवी, हे सगळे 33 केवी योजना कुणी आणल्या? एवढं सबस्टेशन उभे राहिलं कुणी केलं? नाथाबानं उभे केले म्हणून आज शांतता आहे। नाही तर एखाद्या शेजारच्या मतदारसंघामध्ये रावेरकडेचा अन्याय एवढे आहे का बघा। महाराष्ट्रामध्ये फार मोजक्या तालुक्यांमध्ये एवढे सबस्टेशन आहे जेवढे सबस्टेशन मी या ठिकाणी आणले आणि म्हणून तुमची शांतता आहे। तुम्ही एक तरी आणलं का? एक आणलं की त्याचा उदो उदो करता मी करतो। केळी पीक विमा कोणी सुरू केला? केळी पीक विमा मी कृषी मंत्री असताना सुरू केला म्हणून केळीच्या पीक विम्याला भांडा। नाथाभाऊ होता म्हणून केळीचा पीक विमा महाराष्ट्राला लागू झाला आणि मीच तो त्या ठिकाणी केला। तापी पाटबंधारे विकास महामंडळ नाथाभाऊनं स्थापन केलं सरकारच्या माध्यमातून। मोठ्या मोठ्या योजना आम्ही केल्या। वाघोरचं धरण कुणी बांधलं? पूर्ण धरण वाघोरचं मी बांधलं। गुडचा प्रकल्प मी बांधला। अंजनीचा प्रकल्प आमच्या कालखंडामध्ये झाला। जामनेर तालुक्यातले सगळे धरण आमच्या कालखंडामध्ये झाले। चाळीसगावचे सगळे धरण आमच्या तालुक्यात झाले। मुक्ताईनगर मधले सगळे प्रकल्प आमच्या कालखंडामध्ये मंजुरी मिळाले। छोटे मोठे पूल जे होते ते आमच्या कालखंडात झाले। एक तरी पूल झाला का तुमच्या? नुसतं पुलाचा गाजावजा केला, मुख्यमंत्री आले, अजून पूल का नाही सुरू झाला? आता तरी पुलाचं बांधकाम करून दाखवा ना। मी तर 6-6 पूल 7-7 पूल बांधले जिल्ह्यामध्ये। मोठ्या प्रमाणावर पुलांची योजना झाली आणि या ठिकाणी 276 किलोमीटर रस्ते मी अपग्रेड केले। ते अपग्रेड केले म्हणून यांना कामं करता आले डांबरी, ते तर मी सर्व अपग्रेड केलं। माझी सही आहे, आपलं पत्र आहे, माझी सही आहे, मी फिरलो आहे त्याच्यासाठी। आपले केले म्हणून काम आता होत आहे। मुक्ताईनगर बोधवड नगर पंचायतची निर्मिती कोणी केली? नाथाबानं केली त्या कालखंडात। उचंदाचा ITI कोणाचं बांधकाम केलंय? आमच्या कालखंडात उचंदा ITI झालं। मुक्ताईनगरचं उपजिल्हा रुग्णालय कोणाच्या कालखंडात झालं? नाथाबाच्या कालखंडात झालं। सावदा ग्रामीण रुग्णालय आमच्या कालखंडात बांधून पूर्ण झालं। मुक्ताईनगर शहरातील दोन्ही प्रमुख रस्त्याचे डिवायडर काँक्रिटीकरण आहे, हे जे दिसत आहे ते आपल्या कालखंडामधले रस्ते आहे। खामखेडा पूल, धुपेश्वर पूल असेल, पिंपरीनांद पूल, हतनूर पूल, हे सगळे पूल बांधून तयार झाले। कमी वेळात झाले, 2 वर्षात केले मी ते पूल सगळे। एवढे मोठे पूल 2-2 वर्षात झाले। अजून दगडावर दगडही ठेवला आणि मुख्यमंत्री आणले, गाजावाजा केला। त्यानंतर या ठिकाणी सूतगिरणी, महिला रोजगार, आज 400 रोजगार आहे महिलांना। तुम्ही जाऊन बघा तिथे 2 शिफ्टमध्ये 3 शिफ्टमध्ये 400 महिला काम करतायत त्या। आज 400 महिलांना रोजगार आहे की नाही? तुम्ही किती लोकांना रोजगार दिला? कुठे गेली तुमची MIDC? म्हणताना मोठ्या प्रमाणात MIDC कुठं MIDC? नुसतं चुत्या बनायचं आहे। पोखरा योजना जी विशेष बाब म्हणून आपला जिल्हा मी घेतला होता पोखरा योजना।
महाराष्ट्रामध्ये फक्त नाथाभाऊच्याच प्रयत्नामुळे पोखरा योजना या ठिकाणी आली, त्यामुळे कोट्यवधी रुपयाचा लाभ आपल्या शेतकऱ्यांना झाला. नाहीतर योजना इथे मंजूरच झाली नसती, लाभ झालाच नसता. पोखरा योजना फक्त विदर्भ आणि मराठवाड्यासाठी होती. पुनर्वसन विशेष म्हणून केलं मी मुक्ताईनगर. तुम्ही नुसते नाटकं केले की हे गाव उठवतो ते गाव उठवतो, उठून दाखवा ना. एक तरी घर उठवून दाखवलं काय? तिसरा टप्पा दुसरा टप्पा पुनर्वसनचा नाथाभाऊने केला म्हणून तिकडे गाव बसलं. अख्खं पुनर्वसन या ठिकाणी, बऱ्याच गावांचं पुनर्वसन त्या ठिकाणी केलं. प्रकल्प बजेट शेतकऱ्यांना जवळपास आपल्या भागामधल्या 2600 मुलांना नोकऱ्या दिल्या सरकारी. त्याची नावं आणि यादी आपल्याकडे आहे. 2600 पोरांना उचंदा असेल, अंतुर्ली असेल, चांगदेव असेल, वडवा असेल, मुक्ताईनगर असेल, कोथळी असेल, सालबर्डी असेल, या सगळ्या गावांना 2600 पोरांच्या वर पोरांना मी नोकऱ्या दिल्या. एकाकडून 1 रुपया घेतला का? काय एखादा ठेका घेतला? एखादा सांगावं 1 रुपया नाथाभाऊला नोकरीसाठी त्याला बुटानं मारा सर मला. त्या ठिकाणी निस्वार्थ भावनेनं आम्ही 2600 मुलांना या ठिकाणी 5000 मुलांना मी नोकऱ्या दिल्या असतील सरकारी. 1 रुपया कोणाकडून घेतला तरी लाचार नाही आहे. इतके कामं केले असतील, पुलांचे कामं केले, सिंचनाचे कामं केले, रस्त्यांचे कामं केले असतील. एक ठेका नाथाभाऊने घेतला नाही. ठेकेदार नाही बनला नाथाभाऊ की ठेक्यासाठी करत बसा असे उद्योग नाथाभाऊने केले नाही. जो करेल तर करेल. ठेकेदाराला जायचं काय? माझ्याच भाच्याला मिळायला पाहिजे म्हणून जायच्या, 5-10 गाड्या आणायच्या, मारामाऱ्या करायच्या आणि आपल्याकडे तो ठेका घ्यायचा. हे धंदे नाथाभाऊने कधी आयुष्यात केले नाही. आणि नाथाभाऊची काय बरोबरी करणार आहे? नाथाभाऊ काय म्हणणार आहे? रंग बदलो रे बदलो. तू 50 खोक्यावाला रे विकले जाणारे आमदार आहे. कशासाठी गेला रे? उद्धव ठाकरेंना सोडून त्या कालखंडामध्ये मान्यवर चंद्रकांत दादा 50 खोके खंडामध्ये, मान्यवर चंद्रकांत दादा 50 खोके व सबकुच ओके. कशासाठी तुम्ही गेलात उद्धवजींना सोडून? ज्या राष्ट्रवादीच्या जीवावर तुम्ही निवडून आले, ज्या राष्ट्रवादीने तुम्हाला आमदार केलं, ते माननीय शरद पवार अजितदादाकडे तुम्ही गेले होते आणि तुम्ही सांगितलं मी तुमच्या बरोबर राहील. आज 3ऱ्या दिवशी उद्धव ठाकरेकडे गेले. हे का जनतेला माहिती नाही का? उद्धवजीकडे गेले, उद्धवजींना आसरा दिला, चांगली गोष्ट आहे. पण उद्धवजींना सोडून परत एकनाथजीकडे गेले. या एकनाथाकडे नाही त्या एकनाथाकडे गेले. मग आता बदलला नाही का रंग? आता एकनाथजीकडून आणखी कोणाकडे म्हणे की मग भाजपकडून उभा राहायला लागला. तर म्हटलं की नाही आमदार साहेबांनी, मला जर नाही तिकीट दिलं तर भाजपकडून उभा राहील म्हणे. मग कसं काय भाजप चालतं तुम्हाला? त्या ठिकाणी नाथाभाऊंना दुसरा पक्ष नाही, फक्त आपण भाजपमधून काँग्रेसमध्ये गेलो. ते काही विशिष्ट कारणासाठी गेलो. 40 वर्ष मी हमाली केली याच्यामध्ये. तुम्ही काय केलं? आणि म्हणून तुम्हाला म्हणण्याचा काय अधिकार आहे या ठिकाणी? हो तर उगाच आमच्या गावामध्ये येऊन जा तुमच्या गावाला, 40 गावाला जा. आमच्या गावामध्ये काय काम आहे तुमचं? हे पार्सल तिकडेच पाठवण्याची वेळ आता आलेली आहे. बाहेरचं पार्सल येतात आमच्याकडे झूम करत राहतात. ते काही योग्य वाटत नाही. आणि ती परिस्थिती लोकांना आता लक्षात आलेली आहे की ठेकेदार कोण आहे, गुंडागर्दी कोण आहे, 2 नंबरचे धंदे कोण आहे. पूर्णाजवळ त्या ठिकाणी पाहिलं तर त्या आरटीओजवळ कुणाचं हे आहे, मटका जुगाराचे अड्डे कोणाचे आहे, अंतुर्लीला कोणाचे आहे, बोधवड मुक्ताईनगरच्या चौफुल्लीवर कोणाचे धंदे चालतात, कोणाच्या संरक्षणानं चालतं. टपरीमुक्त शहर म्हटलं तर किती टपऱ्या मुक्त केल्या, किती लोकांचे कामं तुम्ही केलेत. समाजाला फसवता नुसते निवडणूक आली म्हणून मूर्ख बनवण्याचं काम आहे. काम केलं तर चांगलीच गोष्ट असते, आनंद असतो. आम्हाला विकास कामाच्या संदर्भात नेहमीच आनंद मला वाटला. आणि म्हणून इतके करोडो रुपयाचे विकास कामी इतक्या वर्षामध्ये केलं. तुम्ही पाण्याची योजना केली, आम्ही स्वागत करतो की पाण्याची योजना केली. आणखी बाबा पुलाचं काम लवकर सुरू करून टाक, MIDC लवकर सुरू करून टाक, मुक्ताईनगरला लवकर सुरू करून टाक. छत्रपती शिवाजी महाराजांचा पुतळा बसवताय आता समजा, तर चांगल्या जागी बसवा, नियम बाहेर बसू नका. कधी ना कधी आता शिवाजी महाराजांच्या पुतळ्याचं असं झालं आहे, तू उद्या आणखी काही होईल, परवानग्या घ्या. आम्ही परवानग्या घ्यायची परवानगी केली, आम्हाला अडथळे आणले त्या कालखंडामध्ये. तर एवढा किमान आता मुक्ताईनगर तोंडानं तर म्हणतो की नाही, ते कुणाच्या कृपेनं म्हणतो? नाथाभाऊच्या. बोधवड तालुका आहे कुणाच्या नावानं म्हणतो? नाथाभाऊच्या कृपेनं. अरे म्हणावंच लागणार आहे, आठवण ठेवावीच लागणार आहे तुम्हाला. मुक्ताईनगर नामकरण कोणी केलं तर नाथाभाऊन केलं म्हणावंच लागणार आहे. आणि तुम्ही मला काय सांगत राहता याच्यामध्ये असं आहे तसं आहे. बाकी मला बोलायचं नाही, मी बोलत नाही कधी. पण आज पहिल्यांदा मी मला वाटतं आमदाराविषयी एवढं बोलतोय.
पण हे बाहेरचे आमदार आहे, चाळीसगावचे आमदार आहे, सटका मटका जुगार. अजून मला आठवतं ते हरताळ्याबाईचं प्रकरण, ये ना झोपायला रात्री. अजून माझ्याकडे आढीव कॅसेट आहे रे. झोपायला या बोलायचं, बाईला बोलवतो रात्री झोपायला, एखाद्या बायकोला बोलवता, कोणते लक्ष नाही, कोणा पोरीला फसवता, कोणते पोरगे पकडून नंतर त्या मुक्ताईनगरच्या त्या नाक्यावरती ठेवता जवळ. कोण कोण करतो हे धंदे का मला माहिती नाही. पोरीवाडीचे धंदे माहिती नाही का, 2 नंबरचे धंदे माहिती नाही का. बाबा बोललो नाही याचा अर्थ असा नाही आहे की आम्ही शांत आहे. हे सगळे तुमचे धंदे आम्हाला माहिती, पण सरकारच्या माध्यमातून हे सगळे दाबले. मी आणले असं नको आहे. तो फुकटचा श्रेय घेऊ नका, ते रक्षाताईचं श्रेय आहे. घरं तुम्ही नाही आणले, मग ज्याचे आणले. पाण्याच्या योजना काय झालं मला सांगा. हा एक महत्वाचा प्रश्न सगळ्या पत्रकारांसमोर मी येतो. जलजीवन योजनेच्या अंतर्गत किती गावांना पिण्याचं पाणी आज मिळत आहे, हे वेगळा विषय घ्या तपासासाठी. खाऊन गेले ना सगळे. 76 गावांना जलजीवन योजना मंजूर झाली. 76 पैकी एका तरी गावाला पाणी आलं काय सांगा. कुठे गेले पैसे? 76 गाव मतदारसंघातले. जलजीवन योजना, पाण्याचं उद्भव नाही, पाईपलाईन टाकून झाली, टाकी बांधून झाली, पाणी अजून आलं नाही. सांगा बरं किती गावांना. मला आमदारांना चॅलेंज आहे, किती गावांना जलजीवनचं पाणी आलं सांगा तुम्ही. जे सरकार केंद्र सरकारची योजना आहे. इथं तुम्ही बरोबर ठेके घेतले ना, मग ठेकेदार कुणाचे आहे? कुठे गेला? कोट्यावधी रुपये, कोट्यावधी एके गावाला 2-2, 3-3 कोटी रुपये आहे. आवश्यकता नसताना योजना मंजूर झाल्या असतील, आनंद आहे. परंतु कुठं आहे? एका तरी योजनेचं पाणी आलं का गावाला? मग तुमच्या कालखंडामध्ये भ्रष्टाचार चालत आले, याच्यावर जबाबदारी कुणाची? आमदारांना नको का लक्ष द्यायला सगळ्या जलजीवनकडे वगैरे, की काम झालं का नाही झालं? रस्त्यांचे कामं केले म्हणता, आम्ही शेतीचे रस्ते केले, माझ्या खर्चाने केले. आता मी पाहिलं तर आमदार निधीमधनं 7-7 लाख रुपये टाकेला. मुर्मीकरण करणे 7 लाख. खरं म्हणजे आमदार निधीतून स्थायी मालमत्ता उभी राहते. मी विधानसभेत विचारणार आहे की आमदार निधीतून मुरुम टाकता येतो का, नाहीतर मी माझ्या घरासमोरच मुरुम टाकत राहील ना दरवर्षी. मग आमदार निधीतून स्थायी मालमत्ता निर्माण व्हावी ही अपेक्षा आहे. बिल्डिंगा उभ्या राहाव्या, पाण्याच्या योजना उभ्या राहाव्या, मोठ्या मोठ्या योजना. मुरुम 7 लाखाचा मुरुम टाकाय आमदार निधीमधनं, पण धन्य आहे. मग 7 लाखाचा 1 लाखाचा मुरुम टाकायचा, 7 लाखाचा मुरुम दाखवायचा आणि म्हणायचं मी व्यक्तिगत टाकलं. माझ्याकडे आता पुरावे आहेत सगळे की 7-7 लाख रुपयाचा मुरुम टाकला म्हणून, म्हणजे मंजूर केला म्हणून आमदार निधीमधून. आमच्याकडे पुरावे आहेत. मग अशा रीतीनं थुकाला थूक लावायचं. 7 लाखाचं मुरुम टाकला रस्ता टिकणार आहे का? तात्पुरता टिकतो. एखाद्या शेतकऱ्याला पकडतो, माझ्या शेतापर्यंत ट्रक आला, आधी माझ्या शेताला ट्रक येत नाही, पण तो पाऊस पडत होतो, येतो का बघ ना जरा. टिकता का ते रस्ते? आता म्हणून टिकाऊ रस्ते केले, डांबरी रस्ते केले. डांबरी माझ्या कालखंडात डांबरी रस्ते केले, त्याच्यावर डांबर टाकायचं काम हा करतोय. बाकीचं काय काम करणार आहे? कोणते रस्ते करणार? ठेवलंच नव्हतं काम आपण बाकी याच्यामध्ये. आणि त्यामुळे फार याच्यापेक्षा जास्त बोलण्याची आवश्यकता नाही. फार प्रेदर्घ झाला आता. पण आमदार साहेबांना मी शुभेच्छा देतो की मी अजून आजारी वगैरे नाही. मी तुझ्या वडिलांचा आजार पण पाहिलेला आहे. बापही आजारीच पडतो, तसं तुझ्या बापासारखा मी आहे. त्यामुळे तुझे वडील कशा हालतमध्ये होते मी पाहत होतो आजारपणामध्ये. ते त्यांचा मान ठेवून सांगतो की ते आजारी होते. मी आजारी पडला, चांगला झालं. पण करायची असेल खात्री तर बोलवा ना. आपली तयारीच आहे केव्हाही. नाता व धडधाकट आहे, काही चिंता करण्याचं गरज नाही. पण आमदार माझ्या प्रकृतीची चिंता करतात, ह्याचा मला आनंद आहे. सन्मानाने आमदार चंद्रकांतदादा पाटील यांना मी या निमित्तानं शुभेच्छा देतो. आणि ही शुभेच्छा देतो की बाबा रे, आता आमच्या मतदारसंघामध्ये बाहेरून येऊन राज्य नका करू रे. हे जे इंग्रज आमच्या बाहेरून आलेले आहेत, हे 40 गावचं पिल्लू आमच्याकडे आणलं, हे पार्सल आमच्याकडे आणलं. ते शरद पवार साहेबांच्या कृपेनं तुला निवडून दिलं, पण आता शरद पवार साहेबांचा आशीर्वाद तुला नाही. आता भाजपलाही तुला काही आशीर्वाद देणार नाहीये. आता तुला तुझं किती आहे ते कर्तृत्व दाखव यांच्याशिवाय आणि निवडून ये. आता नाहीतर आपला भिडार गोंधळ तुझ्या 40 गावाला जा. इथं आमच्या मतदारसंघात काय करतो, हमारे अंगणे में तुम्हारा काय काम आहे. चला. व्हिडिओ आवडल्यास नक्कीच लाईक, कॉमेंट, शेअर करायला विसरू नका व व्हिडिओ खाली कॉमेंट करायला विसरू नका. सबस्क्राईब करा यूट्यूब चॅनल वाडेकर्स इन्फो न्यूज. जय हिंद, जय महाराष्ट्र.